नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर इथे जो सूरज आहे तो योगिताला स्वतःच्या आई जी आहे त्याची त्या आईबद्दल सांगत होता की त्याची आई नाहीये सध्या, म्हणजे इथे कुठेच नाहीये आई त्याची। तर आईबद्दल सांगतोय की काय झालं काय नाही। तर खूप आठवण येते आईची आठवण आली की जेवण पण जात नाही, जेवायचं पण नाही असं म्हणत होता। तर ते पॅडी आणि योगिता जे आहे त्याची स्टोरी ऐकत होते, तो कहाणी सांगत होता त्याची आईची, आणि सांगत होता जोपर्यंत माझी आई होती तोपर्यंत मी काहीच नाही केलं तिच्यासाठी, मला खूप वाईट वाटतंय त्या गोष्टीचं। तर ते सर्व बोलून त्याला खूप वाईट वाटलं आणि तो थोडा वेळ शांत बसून राहिला। तर सांगायचं झालं तर सूरज हा एकदम असा शांत राहतोय। त्याला सर्व बोलतात तू बोल तुझ्या मनातल्या भावना काय असतील ते, आणि मोकळा राहा तू। बिग बॉसने सुद्धा बोलवलं होतं त्याला कन्फेशन रूम मध्ये, पण तो अजूनही खुलून बोलत नाही, खुलून राहत नाही। आणि सांगायचं झालं तर निकीने सुद्धा त्याला बोलवलं होतं, इकडे सूरज बस आपण बोलूया असं त्याचं म्हणजे बोलवलं होतं त्याला। आणि बोलत होती की तुला काय झालंय, तू माझ्याशी का बोलत नाही। तर तो बोलला की निकी मला तुझ्याशी म्हणजे काल जे काही बोलले त्यानंतर बोलावं वाटत नाहीये। तर निकी म्हटली हो चल बोल, आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।